यांच्या माध्यमातून तर गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि दुसऱ्याच बॉलवरती फलंदाजाच्या पारीचा इथून अंत झाला. जर आपण पाहिलं तर मात्र विजयला तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज प्रल्हाद.
वरचा टप्पा. निर्धाव बॉलची सांगता धावसंख्या स्थिरावली जाईल ती 6 या आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना नाणेफेक जिंकून मात्र गोलेवाडी विजय 11 टीमने इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा फटका तरफसला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये, झेल पर्यंत पोहोचत नाहीयेत. चेंडू जमिनीला दान होईल आणि जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक पकडतील उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावेंचं अंतर पूर्ण केलं आणि 2 धावेच्या बरोबरीने 8 धावा फलकावरती 8 झालेत. पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा, चेंडू जाईल निर्धाव. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मार्गाची वाडी रानसई टीम एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तुम्हाला जर मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती यशस्वी राज्य करायचं असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायमच सोबत ठेवावा लागतो आणि तो पाहूया आत्मविश्वास नावाचा वजीर या क्षणाला गोलंदाजाकडे पाहायला मिळेल की या 2 फलंदाजाकडे पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल, टप्प्याचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मित्रांनो डॉट बॉल नेहमी बदामासारखे असतात, जेवढी तुम्ही खाल ना तेवढे गोलंदाज तुम्हाला टाकत जाईल. इथून मात्र पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती रघुनाथला आपण पाहतोय. याही क्षणाला खरा फटका पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल, धावा येत नाहीये. जिथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या परंतु या षटकाचा जर विचार केला तर मात्र एकही धावा आतापर्यंत या 2 बॉल मध्ये पाहायला मिळत नाहीये. म्हणजे चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये. एक धाव तर मिळेल. पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला. याच दरम्यान 2 धावा धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकित पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खरा फटका शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव बॉल, धावसंख्या स्थिरावली जाईल ती अवघी आणि अवघी 10 या आकड्यावरती. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या परंतु या षटकामध्ये रघुनाथची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. मित्रांनो निस्त्या डरकाळ्या फोडून काही होत नसतं, तुमचं कार्य महत्वाचं असतं. सिंह म्हणून जन्माला आलो तरी स्वतःचं अस्तित्व स्वतःलाच निर्माण करावं लागतं आणि जर अस्तित्व या फलंदाजाला स्वतःचं निर्माण करायचं असेल, स्वतःच्या नावाचा डंका वाजवायचा असेल तर बॅटने मैदानात धुमाकूळ घालावा लागेल. परंतु तसं घडत नाहीये. चेंडू हवेमध्ये चुकी होणार नाहीये. इथे फलंदाज होईल बाद.
यावेळेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. धावा येत नाही तर पहिल्या बॉलवरती चौकारतात, नंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. खेळाडू म्हणतोय की खराब चेंडू मिळाला की मी त्यावरती प्रहार करेल, पण चेंडू म्हणतोय दादा तू प्रयत्न कर, मगच मी सीमारेषा पार जाईल. इथून फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, तरच चेंडू सीमारेषा पार जाईल. डॉट बॉलची सांगता धावसंख्या 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता फलंदाज मात्र थोडेसे शफल होत आहेत आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना संदीप या गोलंदाज पाहायला मिळतात. अगदी ऑस्टिकच्या बाहेर चेंडूची फेकी करतायत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल्स केलाय. 2 धावा फलकावरती ऍड होतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथून फलंदाज येईल तंबूच्या आसऱ्याला. अतिघाई नेहमी संकटात घेऊन जाते. वेळेला खूप महत्व असतं. जर तुम्ही वेळेच्या मागे राहिला ना मित्रांनो तर मागेच राहता, आणि तेच आपण या मैदानावरती पाहिलं. मागच्या चेंडूमध्ये वेळेला महत्व न देता फलंदाज मात्र मागे राहिला आणि त्याची किंमत मोजली. ते मात्र चुकी होत नाहीये. पहिल्या स्लिप मध्ये चेंडू कॅरी केला जातोय. अजून एक फलंदाज येईल तंबूच्या आसऱ्याला.
तर अंतिम षटक प्रगतीपथावरती. यानंतर वाशिवली टीम आणि गावदेवी रानसई टीम ही इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुटपाचा बॉल होता, इथे मात्र हुक करायचा होता. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली या बॉलने. ज्या पद्धतीने क्रेझी बॉल टॉच होतो पडल्यानंतर, त्याच पद्धतीने हा बॉल पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसळी घेतली आणि याच उसळीने मात्र या फलंदाजाला बीट करण्यात गोलंदाज मयूर यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवघी एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाईल. 19 या आकड्यावरती अवघ्या 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण टीम पाहतोय मार्गाची वाडी रानसई या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा इथे मात्र ऑस्टिकच्या बाहेर लाईन ऑफिशियल पंच यांनी पाहिली लाईन आणि इथून सांगितलं की हा बॉल मात्र खराब लाईन वरती फेकलाय. निर्धाव बॉल वाईटच्या सहाय्याने एक धाव ऍड होईल. 20 धावा फलकावरती. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मित्रांनो, गोल करण्यासाठी ज्या पद्धतीने फुटबॉलला किक मारावी लागते ना, तसेच क्रिकेटमध्ये धावा करण्यासाठी तुम्हाला बॅट ही चालवावीच लागते. तुम्हाला बॅट चालवावी लागेल तरच बॅटच्या मदतीने तुम्हाला धावा येतील मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा उंची घेतले परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केले आणि त्याची किंमत 2 धावेने तर मोजली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा येथे यशस्वी पूर्ण झाल्यात.
गावदेवी रानसई टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. पाहायला मिळतोय निर्धाव बॉलची सांगता. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला त्यांचे इथे शुभ आगमन झाले. सन्माननीय आदरणीय शेखरजी देशमुख साहेबांचे इथे शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा फटका तर फसला आहे. पुन्हा एकदा झील जमिनीला दान होतोय. rupee.com से ऐप डाउनलोड करो, खेलो और जीतो लाख. त्यानंतर तुषारजी देशमुख यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. तर पहिल्या षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा जर आढावा घेतला तर 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
थँक्यू डीजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते ते सन्माननीय शेखरजी देशमुख साहेबांचे इथे आगमन झालंय. फुल केलाय बॉलला फाईन क्षेत्रामध्ये एक टप्पा खेरीस मात्र बॉलला कॅरी करण्यात यशस्वी ठरलेत. 2 धावा. इथे मात्र हुक करायचा होता बॉलने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोकुळ या गोलंदाजाला पहिलं षटक पाहिलं विजयचं ज्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. लक्ष समोर आहे 24 धावांचं आणि त्याचा पाठलाग करत असताना आपण गोलेवाडी टीमला पाहतोय. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकाचा जर आढावा घेतला तर धावफलकावरती 9 धावा आपण पाहतोय. बिनबाद 9. 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज. ऑस्टिकच्या बाहेर हा चेंडू पंचांनी मात्र स्क्वेअर बॉल घोषित केलाय. अवंतर धाव मिळेल आणि धावसंख्या दुहेरी अंकीत पोहोचेल 10 या आकड्यावरती. अगदी छोटं लक्ष आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच राहिलेत म्हणजे 30 25 27 28 याच स्कोरिंगच्या मॅच राहिले. पहिल्या स्लिपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने बॉलला अडवला गेलाय. धाव मिळत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता. धावसंख्या 10 या आकड्यावरती स्थिरावली जात असताना अगदी ऑस्टिकच्या बाहेर चेंडू होता कट केला होता. बॅटची एज लागून मात्र पहिल्या स्लिपमध्ये एक टप्प्या अखेरीच चांगले क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव बॉल चांगला फटका आहे. प्रॉपर टायमिंग. इथून मात्र एक जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. पाहतोय बिनबाद 16. चांगली सुरुवात. 24 धावांचा पाठलाग करत असताना एक दमदार सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा लागली आणि मात्र थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. 20 धावा धावफलकावरती ऍड होतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली फलंदाजी आता आपण पाहतो या सलामीच्या जोडीकडनं 24 धावांची गरज असताना या सलामी वीरांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली. उर्वरित जर चेंडूचा विचार केला तर मात्र या दुसऱ्या षटकातल्या एक बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या बॉलवरती चौकार षटकार ठोकून हा फलंदाज विजय संपादन करेल का. परंतु तसं होत नाहीये. स्क्वेअर बॉल व्हाईट बॉल 51 धाव 21 धावा धावफलकावरती. ऑफिशियल पंच आहे मित्रांनो. पंचांशी कुठल्याही पद्धतीने आपण वाद घालायचा नाहीये. ऑस्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. थोडस लाईन भरकटली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि इथे मात्र गोलंदाजांना त्याची किंमत मोजावी लागते अवंतर धावेने. फटका चांगला आहे का हे पाहावं लागेल. फक्त आणि फक्त उंची घेतले. इथे फलंदाज होईल बाद.
तर 12 चेंडूमध्ये 3 धावेची गरज असेल आता. खोलवरचा टप्पा, 1 धाव मिळेल. 22 धावा धावफलकावरती ऍड होतील. चांगली फलंदाजी या दोन्ही सलामी वीरांकडनं आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर एका साईडला आपण पाहतोय 1 धाव मिळेल. रनआउटची संधी असेल परंतु 1 धाव तर पूर्ण केले. धावसंख्या मात्र आता पोहोचेल ती 23 या आकड्यावरती. अवघ्याने अवघी एका धावीची गरज असेल.